छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरूच शकत नाही, कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे. आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असते. जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे. हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे 25,000 कोटीवरनं आम्ही 2 लाख कोटीवर पोहोचलोय 10 वर्षांमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये. ज्या तुलनेनं कर्ज वाढल्या त्याच्या कितीतरी पट तुलनेनं आपण भांडवली गुंतवणूक या ठिकाणी वाढवलेली आहे. कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% आहे, 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. केंद्र सरकारला आपणही विनंती केली मागच्या वर्षी, आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. आणि याकरता 1,000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये, आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाणंद रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्वाचा विषय आहे. कारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे, आणि दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातूनही 13 TMC पाणी मिळणार आहे. आणि हे प्रकल्प झाले तरी पुढचे 30-40 वर्ष MMR रिजनला पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगाच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न उरणार नाही. 1500 पंप प्रतिदिवस या गतीनं आपण शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देत आहोत. आणि या योजनेमुळे 40 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणण्यात आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालंय. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात आपण साधारणपणे कोण पात्र असेल हे तर घोषित केलं आहे, पण बाकी पात्रता किंवा बाकी जे काही निकष आहेत फार काही कॉम्प्लिकेट आपण करणार नाही आहोत. तरी ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी घोषित करू. कमिटी त्याच्यावर वर्क करते, लवकरात लवकर आपण घोषित करू.